अखेर 5 तासाच्या युद्ध पातळीच्या कामानंतर डोंबिवलीतल्या दोन्ही कंपनीची आग जी आहे ती आटोक्यात आलेली आहे। 5 तासापूर्वी म्हणजे पहाटे 10 वाजेच्या सुमारास ही आग लागली होती। डोंबिवली फेज 2 परिसरामधील जो फेज 2 परिसर आहे या ठिकाणी आज 10 वाजेच्या सुमारामध्ये या कंपनींना आग लागली होती व आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। यामध्ये कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई त्याचबरोबर ठाणे MIDC अशा एकूण 13 ठिकाणच्या गाड्या ज्या आहेत त्या अग्निशामक दलाच्या या ठिकाणी आलेल्या आणि एकंदरीत आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे कर्मचारी जे युद्ध पातळीवरती सकाळपासून या ठिकाणी काम करत असताना दिसून येत होते। मात्र 5 तासानंतर आग जी आहे ती आटोक्यात आलेली आहे। सध्या कूलिंगचं काम या ठिकाणी सुरू आहे। या आगीमध्ये अनेक वाहने असतील, कंपनीमध्ये दोन्ही कंपनीचे पूर्ण सामान जे आहे ते जळून पूर्णपणे स्वाहा झालेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे राहणारे कर्मचारी आहेत ते आपलं सामान या ठिकाणी वाचलेलं सामान ते बाहेर काढत असताना या ठिकाणी दिसून येत आहे। सध्या कंपनीमध्ये कूलिंगचं काम या ठिकाणी चालू आहे। अग्निशामक दलाचे अधिकारी नामदेव चौधरी आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल या ठिकाणी आत्ता सध्याची आगीची काय परिस्थिती आहे? किती गाड्या एकूण आल्यात आणि आग नियंत्रणामध्ये अजूनही पेटण्याची शक्यता या ठिकाणी आहे का? आग पूर्णपणे नियंत्रणात आहे। माझ्या गाड्या चारी बाजूने लागलेल्या आहेत। टोटल 13 गाड्या आल्या होत्या। महापालिकेने टँकर पुरवले होते 10-12। त्याच्यामुळे कंटिन्यू पाणी सप्लाय होत असल्याने आग आम्हाला लवकर आटोक्यात आणता आली। तर सध्याची काय परिस्थिती आहे? म्हणजे अजून काही ठिकाणी आग लागलेली आहे का? कूलिंगचं काम काय नेमकं आता सध्याची? काही ठिकाणी ड्रम आहेत ना, ड्रम गरम आहेत, त्या पाणी मारल्यावर धूर दिसतो। ॲक्च्युली तिथं आग नाही आहे, ड्रम गरम असले किंवा काही जे लोखंडी पार्ट आहेत त्याच्यावर पाणी मारल्यावर त्याचे वाफ तयार होते, तो धूरसारखा दिसतो। आग पूर्णपणे बंद केलेली आहे आता। एकंदरीत 5 तासानंतर पुन्हा आगीवरती नियंत्रण आणलेलं आहे आणि आता सध्या जे आहे या ठिकाणी कूलिंगचं काम अग्निशामक दलाने सुरू केलेलं आहे। कॅमेरा पर्सन संतोषसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।